मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील कामांचा आढावा, सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यावर भर। पुण्यात बसेसची संख्या 6,000 पर्यंत वाढवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बीडच्या शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भात एसआयटी स्थापन, जिल्ह्यातील शिक्षण भरती घोटाळ्याची होणार चौकशी। 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर टांगती तलवार। वाशीमध्ये कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्याकडून अरेरावी, महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला, तर मोबाईल हिसकावतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीमध्ये भिंत कोसळली, हिरो शोरूमच्या इमारतीची भिंत कोसळली। दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। पुण्यात सासरच्या मंडळींकडून अघोरी पूजा, हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार। विवाहित महिलेसोबतचे अघोरी कृत्य, पोलीस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शिवीगाळ, पोलीस अधिकाऱ्याकडून नागरिकाला शिवीगाळ। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राज्यात कृत्रिम वाळू धरण येणार, सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूने होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोनं उडवलं, नाशिक जिल्ह्यातील सोग्रस फाट्यावरची घटना। तर अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 10 ते 12 विद्यार्थी जखमी। गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या नावावर अमरावतीमधील संगीत कलाकारांची फसवणूक। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून देतो असं सांगत कलाकारांकडून उकळले तब्बल 12 लाख रुपये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।